अशी टम्म फुगणारी पुरी आणि त्यासोबतच भाजी. नाश्त्याला हे जर असेल, घरातील माणसे खातच राहतील आणि हात हा चालूच ठेवावा लागेल. तेल न पिता अशा टम्म फुगणाऱ्या पुऱ्यांसाठी सर्वात पहिले मी 1.5 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे. छान गाळून घेतले की त्यामध्ये थोडासा रवा घातलेला आहे. चवीपुरते मीठ घालून थोडे थोडे पाणी घालून मळून घेतलेले आहे. पिठाचा छान गोळा करून घ्यायचा आहे. पीठ जास्त घट्टही बनवायचे नाही आणि जास्त पातळही बनवायचे नाही. पाहू शकता अशा प्रकारे पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण भाजी बनवून घेऊयात. 2 चमचे तेल घातलेले आहे. त्यामध्ये जिरे, मोहरी, अद्रक लसूणची पेस्ट घालून छान मिक्स करून घ्यायचे आहे. कलर चेंज झाला की यामध्ये कांदा ब्राऊन कलरचा होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यामध्ये टोमॅटो ऍड करायचा आहे. टोमॅटो शिजून मऊ झाला मध्ये कोथिंबीर घालायला विसरायची नाही आणि नंतर त्यामध्ये वेगवेगळे मसाले घालून घ्यायचे आहेत. लाल तिखट, काळा मसाला, धनेपूड, गरम मसाला, हळदी पावडर घालून छान मिक्स करून घ्यायचे आहे. थोडेसे पाणी घालायचे. चवीपुरते मीठ घालून झाकून ठेवायचे आहे. 3 ते 4 मिनिटांनी पाहू शकता तरी छान आली की त्यामध्ये बटाटा घालून घ्यायचा आहे. शिजवलेला बटाटा जास्त लहान करायचं नाही, जास्त मोठाही करायचं नाही. त्यामध्ये थोडेसे पाणी घालून त्याचा शेंगदाण्याचा कुट्टा घालून मिक्स करून घ्यायचे आहे. बटाट्याची भाजी छान शिजेपर्यंत एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचे आहे आणि पुरी बनवून घ्यायचे आहेत. थोडे पीठ घ्यायचे, त्याचे सेम साईजचे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि पाहू शकता अशा प्रकारे पुरी लाटून घ्यायची आहे. पुरी लाटताना कोरड्या पिठाचा वापर करून अशी पुरी छान फिरवून घ्यायची आहे. दोन्ही साईडने समान पुरी लाटून घ्यायची आहे. जाड पातळ होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. गरम तेलामध्ये पुरी छान सोडून घ्यायची आणि पाहू शकता अशा प्रकारे छान पुरी टम्म फुगून येते. आलटून पलटून घ्यायची आहे. थोडीशी पुरी वरती आली की थोडीशी दाबून घ्यायची आहे आणि कलर छान लाल होईपर्यंत परतून घ्यायची आहे. एकदम कुरकुरीत आणि टम्म फुगणारी पुरी तयार होते आणि भाजी अप्रतिम होते. नक्की ट्राय करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.